गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. रसिक श्रोत्यांच्या चरणी सादर नमस्कार. आजची ही आपली 41वी कथा. गोदावरी पार करून चौघी नव्हे आता 5 जणांनी पैठणची वेस ओलांडली. पावले पडत होती. सर्व शांत होते. कोणत्या तरी एका गावाबाहेर धर्मशाळेत मुक्काम करण्याचे ठरले. धर्मशाळेच्या पहारेकऱ्याने एक दिवटी आणून दिली. मुलांची चौकशी केली व निघून गेला. चौघीही मुले गोलाकार बसली. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, पैठणचे काम झाले, शुद्धीपत्र मिळाले, पण पुढे काय? आता अलंकापुरी परत निघायचे. सोपान म्हणाला, दादा, मला असं कळलं की नेवासेला मोहिनी राजाचे मंदिर आहे, ते पाहून घ्यावे जाता जाता. मुक्ता म्हणाली, होय दादा, सोपाना म्हणतो तसेच करूयात. ज्ञानदेव म्हणाला, निवृत्तीदा, तू बोलत नाहीस, तुझा काही वेगळा विचार आहे काय? असेल तर तसे सांग. निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, सोपाना मुक्ता म्हणतायत तेच करूयात. आपण मोहिनी राजाच्या दर्शनाला नेवासेला जाऊ. तसेच माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय. तिघेही म्हणाले, कोणता विचार दादा? निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, आतापर्यंत आपण समाजापासून दूर होतो. समाजात आपले ऐकणारे कोणी नव्हते. आपणच सर्वांचे ऐकत आलो आहोत. पण आता परिस्थिती बदललेली आहे. समाज आता आपण काही सांगावे अशी अपेक्षा करीत आहे. पैठणात तू पाहिलेसच, तुझ्या प्रवचनाला किती जनसमुदाय आलेला होता. गीता, भागवत, उपनिषद, वेद या विषयावरील चर्चासुद्धा विद्वानांना सर्वांना आवडल्या. पण हे ज्ञान केवळ उच्चवर्णीय ब्राह्मण समाजातच दिसून येत होते. या चर्चेमध्ये आलेल्या लोकांमध्ये सरळपणाने 2 प्रकार दिसत होते. एका प्रकारचे लोक संस्कृतचे अभिमानी दुराग्रही असून या ज्ञानाचा प्रचार इतर वर्णीयांमध्ये करू नये अशा मताचे होते. समाजावरील त्यांचे वर्चस्व यामुळे कमी होईल अशी भीती त्यांना वाटत होती. कर्मकांडाच्या तांत्रिक गुंतागुंतीत लोक गुंतून राहिलेले त्यांना पाहिजेत. पाप पुण्याचा बागोलबुवा त्यांच्यासमोर नाचवून लोकांना नाडवायला त्यांना संधी मिळते, ती त्यांना गमवायची नाही. या सत्ताधारी लोकांच्या विरोधात काही ब्राह्मण असले तरी ते सरळ मार्गी असल्यामुळे पुढे येऊन विरोध करण्यास ते धजावत नाहीत. दुसरे म्हणजे संस्कृतच्या अज्ञानामुळे धर्मशास्त्राविषयी व वेदांत ज्ञानाविषयी अज्ञ असलेले लोक. तेव्हा माझ्या मते या लोकांना खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे. धर्मशास्त्राचा अर्थ स्पष्ट करून सांगणाऱ्या, कर्मकांडाच्या तंत्राचे नेमके महत्त्व कशात आहे व त्याचे स्तोम माजवणे कोठून सुरू होते हे स्पष्ट सांगणाऱ्या, संस्कृतात असलेल्या ज्ञानाची वाट मोकळी करून प्राकृताच्या गंगोत्रीतून त्याला वाट करून देणाऱ्या कोणीतरी निस्पृह माणसाने हे काम हाती घ्यावयाच पाहिजे, की जो या वैदिकांच्या ओझ्याखाली दबलेला नाही वा पुढे कधीतरी दबण्याची शक्यता नाही. ज्ञानदेवा, मला वाटते हे काम तूच करावेस. मला आठवते की गुरुदेव गणिनाथांनी जो आदेश दिला आहे त्याचे पालन करण्याची वेळ आलेली आहे. ज्ञानदेव म्हणाला, गुरुदेव, आपला आदेश मला मान्य आहे, पण हे जनजागरण कसे करावे असे आपले मत आहे. ते कशा पद्धतीने करावे? स्वतंत्रपणे वेगवेगळ्या विषयांवर प्रवचने करावीत का कोणा ग्रंथाचा आधार घेऊन त्यावर टीका करण्याच्या निमित्ताने हे प्रचार कार्य करावे? निवृत्ती म्हणाला, ज्ञाना, मला वाटते कोणत्या तरी ग्रंथाचा आधार घ्यावा, म्हणजे विषयाला एक स्वतंत्र ओघ राहील व एका ग्रंथावर टीका केल्यासारखे होईल. ज्ञानदेव म्हणाला, असा कोणता ग्रंथ आहे की ज्यामध्ये या सर्व समस्यांचे उत्तर आहे? तुम्ही मनात काही ठरवले असल्यास तसे सांगावे. निवृत्ती म्हणाला, मला वाटते आपण सर्वांनी चर्चा करून ठरवूयात. हो, आणखीन एक गोष्ट, ग्रंथाची निवड करताना लक्षात घ्यायला पाहिजे की जीवनाचे अंतिम लक्ष काय आहे. जीव जन्माला काय येतो, त्याने जन्माला येऊन काय साधावयाचे आहे, ते साध्य करण्यासाठी त्याने काय करावे याचेही मार्गदर्शन त्यातून झाले पाहिजे. सोपान म्हणाला, असे असेल तर गीता हाच ग्रंथ घ्यावा. मुक्ता म्हणाली, कोणती गीता घ्यावी सोपाना? श्रीकृष्णाने भागवतात उद्धवाला सांगितलेली का महाभारतात अर्जुनाला सांगितलेली गीता घ्यावी का पद्मपुराणातील भगवान शंकराने सांगितलेली ईश्वर गीता घ्यावी? सोपान म्हणाला, मुक्ता, तुझे म्हणणे बरोबर आहे. केवळ गीता म्हणून काम भागणार नाही, कारण तशा गीता खूप आहेत. पण मुक्ता, प्रचारात व जास्तीत जास्त लोकात मान्य झालेल्या गीता कोणत्या असतील त्यावर भाष्य व्हावे नाही तर त्याचा उपयोग काय? मुक्ता म्हणाली, पैठणात असताना जी चर्चा होत होती ती केवळ भगवान श्रीकृष्णाने उद्धव व अर्जुन यांना सांगितलेल्या गीता म्हणजे तत्त्वज्ञानावरच चर्चा होत होती. त्यामुळे या दोहोंपैकी एकावर टीका करावी हेच लोकांच्या वाचनात अभ्यासात आहे असे मला वाटते. सोपान म्हणाला, अगदी बरोबर, पण यातून कोणती तरी एकच निवडावी लागणार. होय ना निवृत्तीदा, ज्ञानदा? इतका वेळ निवृत्ती, ज्ञानदेव या दोघांचा संवाद कौतुकाने ऐकत होते. पण आता या चर्चेत त्या दोघांनीही ओढल्याने दोघेही हसले. मुक्ता म्हणाली, दादा, तुम्ही दोघेही हसलात. आम्ही तर लहान आहोत. आमच्या बालबुद्धीप्रमाणे आम्ही बोलत होतो. ते योग्य वाटत नसेल तर तुमचा विचार सांगा, आम्ही ऐकू. निवृत्तीने मुक्ताच्या डोक्यावरून हात फिरवला व म्हणाला, मुक्ता, तुम्ही आणि लहान
तुम्ही फक्त वयाने लहान आहात एवढेच, पण तुमचे बोलणे एकदम योग्य आहे आणि तुम्ही टाकलेला प्रश्न पण एकदम बरोबर आहे. माझ्याही मनात या 2 गीतांबद्दलच विचार आला होता व त्यातील कोणाची निवड करावी हाही विचार माझ्या मनात घोळत होता. ज्ञाना, तुझा काय विचार आहे? ज्ञानदेव म्हणाला, दादा, मुक्ता सोपाना जेव्हा सभोवतालची वाद्ये एका स्वरात लावली जातात तेव्हा त्यातील एका वाद्याच्या तारा छेडल्या असता त्यातून निर्माण झालेला ध्वनी इतर वाद्यांच्या तारांना जेव्हा स्पर्श करतात तेव्हा त्यातूनही ते स्वर बाहेर पडतात. तसे झाले आहे आपले. मी सुद्धा अगदी याच 2 गीतांबद्दल विचार करीत होतो, पण मी निर्णयाप्रत आलो आहे की भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेली गीताच विवेचनाला योग्य होईल. सोपान म्हणाला, ज्ञानदा, तुझा विचार ठीक आहे, पण या निवडीमागील काही कारणमीमांसा असेलच की ती आम्हाला कळू दे. ज्ञानदेव म्हणाला, होय सोपानाचा तर्क बरोबर आहे. मुक्ता म्हणाली, होय ना, मग ज्ञानदा, आम्हालाही कारण कळू दे. ज्ञानदेव म्हणाला, अर्जुनाला सांगितलेली गीता, त्यावेळचा प्रसंग, उद्धवाला केलेला उपदेश, त्यावेळचा प्रसंग अगदी विरुद्ध टोकाचे आहेत. मुक्ता म्हणाली, ते कसे? दोघांना केलेल्या उपदेशांचे मुख्य मुद्दे तर सारखेच दिसतात. ज्ञानदेव म्हणाला, बरोबर आहे मुक्ता. श्रीकृष्णाने उद्धवाला उपदेश केल्यावर उद्धव जीवनमुक्त होऊन सर्व संग परित्याग करून बद्रिकाश्रमाला गेला व अर्जुनाला उपदेश केल्याने अर्जुन युद्धाला म्हणजेच कर्तव्य कर्माच्या आचरणाला तयार झाला. कृष्णवियोगाचे दुःख उद्धवाला नको होते. सगुण उपासनेतून निर्गुण उपासनेत उद्धवाने प्रवेश करावा हा उद्धवाला उपदेश करण्यामागचा श्रीकृष्णाचा उद्देश होता व त्याप्रमाणे तो यशस्वी झाला. मुक्ता सोपाना, तुम्हाला आठवत असेल की उद्धवाला प्रवासात भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्याचे कळले तरी त्याची अखंड समाधी भंग पावली नाही. हेच त्याचे फलित आहे. सोपान म्हणाला, बाबा, तुम्हाला सांगत असताना मी ऐकले होते. खरे म्हणजे उद्धव त्यावेळी विकार वशतेच्याही पलीकडे गेला होता असाच त्याचा अर्थ होतो, होय ना दादा? ज्ञानदेव म्हणाला, होय सोपाना, पण अर्जुनाची परिस्थिती तशी नव्हती. कर्माचरणाच्या पहिल्या पायरीलाच अर्जुन अडला होता. याचा अर्थ अर्जुनाने कधी युद्ध केले नव्हते या क्षत्रिय धर्माचे पालन केले नव्हते असे नव्हे, पण कर्तव्याचा, धर्माचा, कर्माचा विचार करण्याची त्याची ही पहिलीच वेळ होती. अशी समस्या अर्जुनासमोर यापूर्वी कधी उभी राहिली नव्हती. त्यामुळे त्याचा विचार करताना तो गोंधळून गेला आणि म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करून त्याचा विवेक जागृत केला, त्याचा मोह नाहीसा केला व त्याची समस्या सोडवून दिली. त्याची परिणती अर्जुनाने युद्धाला सुरुवात करण्यात झाली. देहभावाने निर्माण झालेल्या नाद्यापेक्षा धर्माने दिलेले विहित व वर्णाश्रमाला उचित असे कर्तव्य श्रेष्ठ व महत्त्वाचे आहे असे भगवंतांनी त्याच्या लक्षात आणून दिले. देहभावाने निर्माण झालेली श्रेष्ठ कनिष्ठता, उच्च नीचता, अपपरभाव समाजातून नाहीसा होणे आवश्यक आहे. मानवतेच्या भूमिकेतून आत्मरूपाने सर्वांना सारखे मानून समान वागणूक देण्याची गरज आहे. आजच्या काळाला याची जास्त आवश्यकता आहे. योग्य न्याय देण्याची गरज म्हणून श्रीमद भगवद्गीता हीच विवेचनाला घ्यावी असे मला वाटते. निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेवा, तू म्हणतोस ते खरे आहे, तरीही त्यातून असा सूर निघण्याची शक्यता आहे की संन्यासाची मुले म्हणून समाजाने त्यांना वाईट टाकले आहे, त्याविरुद्ध हा सूर आहे असे जर आपल्या विवेचनातून आले तर? ज्ञानदेव म्हणाला, सद्गुरू, आपल्या विरुद्ध अन्याय झाला असे मी आता कोठेही म्हटले नाही. आपली समस्या सुटली आहे. पैठणच्या धर्मज्ञ ब्राह्मणांनी शुद्धीपत्र देऊन आपला प्रश्न सोडवला आहे, पण त्याआधी त्याच धर्मसभेतील धर्मज्ञ ब्राह्मणांनी दिलेली देहांत प्रायश्चित्त आपल्या मातापित्यांनी स्वीकारले आहे. त्याविषयी आईबाबांनी तक्रार केली नाही व आपणही तक्रार करीत नाही. शिवाय शुद्धीपत्र देऊनही धर्मसभेने ती आपणाला विनंती केली की यापुढे आपण संसारात पडू नये व ईश चिंतनात आयुष्य घालवावे. हेही आपण मान्य केले असले तरी आपण हे आधीच ठरवले होते. तेव्हा आपणावर अन्याय झाला म्हणून त्याचा प्रतिशोध या विवेचनातून घेतला जाईल असे कधीही होणार नाही. दादा, दुसरी महत्त्वाची गोष्ट, श्रीमद भगवद्गीतेवर विवेचन होत असताना त्या विषयाला धरूनच विवेचन होणार, इतर कोणताही वावगा विषय मध्ये येणार नाही. आणि गुरुदेव, आपला शिष्य या नात्याने माझ्याकडून असा प्रमाद घडेल अशी तुम्हाला शंका का यावी? निवृत्ती म्हणाला, ज्ञानदेवा, खरोखरीच ही शंका माझ्या मनात यावेळेस नको होती, पण शंकेची पाल चुकचुकली म्हणून बोलून गेलो. पण आता माझे मन निशंक झाले आहे. तुझा हा उद्देश अगदी स्पष्ट व स्वच्छ आहे याची मला कल्पना आली. सोपान म्हणाला, ज्ञानदा, निवृत्तीच्या मनात जी शंका आली त्याचे कारण तुझा स्वभाव बाबांच्या वळणावर गेला आहे. त्यांना अन्यायाची चीड येत असे, पण त्यांनी ठरवल्यापासूनच कधीही वाद घातला नाही. कदाचित त्यांनी येणारा राग दडपून टाकला असेल. शिवाय बाबांच्या इच्छा तू पूर्ण करशील असे म्हणाला होतास, म्हणून कदाचित निवृत्तीदाला शंका आली असेल असे मला वाटते. ज्ञानदेव म्हणाला, नाही सोपाना, ती इच्छा अशा प्रकारची नव्हती. बाबा पैठणात असताना तेथील शिक्षणात भगवंताच्या गीतेतील वचनांचे जे वेगवेगळे व विपरीत अर्थ लावले जात होते, त्यावेळी बाबांनी त्यांच्याशी वाद घालून योग्य अर्थाचे स्पष्टीकरण देऊनही त्या ब्राह्मणांनी ते मानले नाही.
तेव्हा योग्य प्रकारच्या अर्थाचे स्पष्टीकरण करणारा ग्रंथ व्हावा अशी बाबांची इच्छा होती. ती संधी आता येत आहे असे वाटल्यावरून मी याच ग्रंथाची निवड केली. निवृत्ती सोपान मुक्ता म्हणाली, ज्ञानदेवा, तू म्हणतोस तेच योग्य आहे. आम्हाला तुझे म्हणणे पटले आणि तू गीतेवरच टीका कर. दिवटीतील तेल संपत आले होते. अंधाराने सर्व जगाला गिळून टाकले होतेस. आता ही दिवटी विझली की धर्मशाळेची ही खोलीही त्या अंधारात सामावून जाईल. म्हणून तत्पूर्वी मुले डोळे मिटून निशा देवीच्या उपदार पांघरुणात सामावून गेली. धन्यवाद.